छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरामध्ये मंगळवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। दोन्ही गटाकडून दगडफेक झाली। पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळ गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र यानंतरही दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली। रात्री उशिरापर्यंत परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दोन्ही गटातील जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कुठल्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नका असं आवाहन केलंय। पाहूयात। सर काय सांगाल, काय नेमकी घटना होती आणि काय कारवाई झाली? चिकलठाणा परिसरमध्ये मिनी घाटी समोर दोन गटामध्ये छोटासा मतभेद झाला होता व्हॉल्यूमचे बद्दल, आणि त्या मतभेद झाल्यानंतर पोलीस तत्काळ तिथे पोहोचली होती आणि त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे। आणि मी आहे स्पॉटवर, DCP क्राईमसुद्धा स्पॉटवर आहे, आमची RCP स्पॉटवर आहे। सध्या पूर्णपणे परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। सगळे नागरिकांना मी आवाहन करतो, कोणतेही सोशल मीडियाची पोस्टवर विश्वास ठेवू नका। परिस्थिती सगळी कंट्रोलमध्ये आहे। आमची पोलीस फोर्सनी लगेच येऊन इथे सिच्युएशन कंट्रोलमध्ये घेतलेली आहे। आणि मी सगळे लोकांना सांगतो, जे लोक दोन्ही गटामध्ये इन्वॉल्व होते, त्यांनी हे क्राईम केलेलं आहे, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार।